हॅलो स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर आपला टॉपिक चालू आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्स. ठीक आहे, इलेक्ट्रिक मोटर्स अँड ट्रान्सफॉर्मर्स हा सब्जेक्ट आपण शिकत आहे. त्यातला आता आपण काय बघणार आहे तर EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर जे आहे ते आपण आता बघणार आहे. ठीक आहे, तर EMF इक्वेशन काय असते तर EMF इक्वेशनची स्टार्टिंग करताना आपण काय बघणार आहे, फ्लक्स जो आहे म्हणजे EMF आपण बघितलेला आहे, आता ट्रान्सफॉर्मर शिकलेला आहे, फ्लक्स कसा लिंक होतो हे शिकलेलं आहे. ठीक आहे, प्रायमरी टू सेकंडरी कसा लिंक होतो, त्यामध्ये कसल्याही प्रकारचं काय म्हणतो आपण त्याला वायरिंग नसतं, तरी पण ते फ्लक्स जो आहे तो कसा लिंक होतो हे आपण मागच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर त्याचं इक्वेशन काय आहे हे आपल्याला आता बघायचं, मॅथमॅटिकल इक्वेशन. तर फाय इज इक्वल टू फाय एम साईन ओमेगा टी. ठीक आहे, हे त्याचं काय आहे मेन पहिले इक्वेशन आहे, फाय इज इक्वल टू फाय एम साईन ओमेगा टी. तर अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन E1 इज इक्वल टू काय असणार तर -N1 इंटू डी फाय बाय डी टी हे असणार आहे. E1 इज इक्वल टू काय असतं, एक सेकंद आपण ओके हां. तर E1 इज इक्वल टू काय असतं तर -N1 इंटू डी फाय बाय डी टी. ठीक आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ आपण काय घेतला, फ्लक्सचा काय घेतला आपण इथं डेरिव्हेटिव्ह घेतला. तर डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय येतो, फ्लक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला तर फाय एम साईन ओमेगा टी. इथं फायची व्हॅल्यू पहिल्यांदा तुम्हाला स्टार्टिंगला इथं वरती दिलेलीच आहे. ठीक आहे, ही फायची व्हॅल्यू जी आहे ती इथं आपल्याला स्टार्टिंगला वरती दिलेलीच आहे, फाय एम साईन ओमेगा टी ही. ठीक आहे, तर ही फाय एम साईन ओमेगा टी काय आली तुमची इथं फ्लक्सची व्हॅल्यू तुम्ही आली. तर E1 इज इक्वल टू आता काय आलं तर -N1 इंटू डी डिवाइड बाय डी टी आणि फायची व्हॅल्यू आपण टाकली फाय एम साईन ओमेगा टी, जी आपल्याला इक्वेशन 1मधून आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे, ही कॉन्स्टंटच आहे व्हॅल्यू जी आपल्याला इथं आपण इथं पुट केली. त्यानंतर काय आलं तर E1 इज इक्वल टू -N1 इंटू फाय एम ओमेगा इंटू कॉस ओमेगा टी. आता कॉस ओमेगा टी कसं आलं तर आपण जो डेरिव्हेटिव्ह घेतला साईन ओमेगा टीचा जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला त्यावेळेला काय आला इथं तर ओमेगा इंटू कॉस ओमेगा टी हा आला तुमचा. ठीक आहे, तो आल्यानंतर काय घेतलं आपण इथं E1 इज इक्वल टू आता आपलं टोटल इक्वेशन जे आहे ते काय झालं तर ओमेगा N1 इंटू फाय एम इंटू ब्रॅकेट मायनस कॉस ओमेगा टी. ठीक आहे, हे आपलं काय आलं इक्वेशन झालं. तर आता ओमेगा N1 इंटू फाय एम ह्यालाच आपण काय म्हणतो तर EM म्हणतो. ठीक आहे, ह्यालाच आपण काय म्हणतो तर EM म्हणतो. तर आता इक्वेशन काय झालं तर E1 इज इक्वल टू ओमेगा N1 आणि फाय एम साईन ओमेगा टी मायनस पाय बाय टू हे आलं. आता मायनस पाय बाय साईन ओमेगा टी मायनस पाय बाय टू कसं आलं तर कॉस ओमेगा टी जे होतं त्याचं इक्वेशन काय मी इज इक्वल टू काय असतं मायनस कॉस ओमेगा टी इज इक्वल टू जर आपण बघितलं तर साईन ओमेगा टी मायनस पाय बाय टू हे आपले येतं. आता जी RMS व्हॅल्यू ऑफ इंड्युस्ड EMF काय झाली हे कसे आहेत लक्षात ठेवून घ्या. आता इथं पहिल्यांदा आपण घेतला डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इथं आला कॉस ओमेगा टी. आता कॉस ओमेगा टीचा परत आपण काय केलं साईन ओमेगा टीमध्ये आपण काय केलं साईन ओमेगा टी मायनस पाय बाय टू हे इज इक्वल्स टू असतं, त्यामुळे आपण घेतलं. आता ओमेगा आणि N1 इंटू फाय एम जे आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर EM असं म्हणतो. त्यामुळे RMS व्हॅल्यू ऑफ इंड्युस्ड EMF E1 काय आली तर E1 काय आली तर EM डिवाइड बाय √2 ही आली. ठीक आहे, तर E1 इज इक्वल टू काय येणार तर ओमेगा N1 इंटू फाय एम डिवाइड बाय √2 ही आली. ठीक आहे, इज इक्वल टू काय आली तर 2 पाय एफ N1 इंटू फाय टू इंटू एम डिवाइड बाय √2 हे आलं. इज इक्वल टू काय आलं तर √2नं ह्या वरच्या 2ला घालवलं तर इथे येणार नुसतं 2 म्हणजे काय असतं तर √2 इंटू √2 इज इक्वल टू नुसतं 2 येतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवून घ्या. मग खाली काय होतं नुसतं √2 होतं तर 2 इज इक्वल टू काय असतं तर √2 इंटू √2 मग एका √2ला घालवल्यावर आलं इक्वेशन आले E1चं √2 पाय फाय एम एफ N1 हे इक्वेशन आलं आपलं. ठीक आहे, हे काय झालं आपलं फायनल इक्वेशन झालं. त्यालाच आपण काय म्हणतो तर E2 जे आहे √2 इंटू पाय ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला इक्वेशन काय मिळतं तर 4.44 हे आपल्याला इक्वेशन मिळतं. म्हणून आपण इथं ऑर करून E1 इज इक्वल टू 4.44 फाय एम इंटू एफ इंटू N1 असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर ॲव्हरेज E1 इज इक्वल टू 4 फाय एम इंटू एफ इंटू N1 हे आपण लिहिलेलं आहे. आणि E2 इज इक्वल टू काय लिहिलेलं आहे तर √2 इंटू पाय इंटू फाय एम इंटू एफ इंटू N2 लिहिलं. म्हणजे काय झालं E1 जे होतं तेच आपण E2 लिहिलेलं आहे, फक्त इथं N2 जे होतं E1ला येणार N1 टर्न्स
आणि E2ला इंड्यूस्ड EMF E2 येणार, इथं N2 टर्न्स म्हणून इथं N2 लिहिलेलं आहे. त्याच E2ला आपण पुढे जाऊन काय लिहिलं आहे, E2 = 4.44 × 5m × F × N2 हे आपण इक्वेशन लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर हे झालं आपलं काय EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर जे आहे ते आपलं इथं झालेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय. तर आयडियल म्हणजे काय, आयडियल म्हणजे अशी गोष्ट ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लॉसेस होत नाहीत. ठीक आहे. हे आयडियल गोष्टी कुठल्या आहेत का, तर झिरो हा आयडियल गोष्ट आहे. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हणलं, मी तुम्हाला 0 लाख करोड रुपये दिलेत. ठीक आहे. तर मग तुम्ही काय काय घेणार त्यातनं विकत, तर तुम्ही काय म्हणणार, मी ह्याच्यातनं मर्सिडीज घेतो, हे घेतो, ते घेतो म्हणणार आहे काय, नाही. कारण की तुम्हाला 0 लाख करोड रुपये दिले तुम्ही. ठीक आहे. त्यामधनं तुम्हाला काहीच विकत घ्यायला येणार नाही आहे. ठीक आहे. हां, समजा तिथं मी 1 घातला पुढं, 1 लाख करोड रुपये दिले तर तुम्ही काय काय करणार, भरपूर काय काय घेऊ शकता. पण जर तुम्हाला 0 लाख करोड रुपये, 0 म्हणजे काय, तर 0 ही आयडियल गोष्ट आहे. 0 रुपये दिलेत काय तुम्हाला, कोण आत्तापर्यंत नाही दिले. 1 रुपये दिला असू शकते, 2 रुपये दिले असू शकते. 0 लाख करोड रुपये कोण तुम्हाला दिलेत काय, 0 रुपये तुम्हाला आत्तापर्यंत कोणच दिलेले नाही. म्हणजे 0 हे काय झालं, आयडियल गोष्ट झाली. तर अशा प्रकारे म्हणजे काय झालं, नुसतं आयडियल गोष्ट झाली ही. हां, प्लस त्याच्या पुढं 1 लावला तर काय होतं, तिथं 10 होतं. ठीक आहे. 10 जर झालं, 10 रुपीज म्हटलं तर तुम्हाला 10 रुपये तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. तर आयडियल गोष्ट अशी असते की ज्याच्यामध्ये काय असतं, आयडियल ही एक इमॅजिनरी गोष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय काय प्रॉपर्टीज आहेत बाबा, आता आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे आपल्या इकडं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय गोष्ट असतं, प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग रेजिस्टन्स जो आहे तो काय असणार, 0 असणार आहे आपल्या इथं, म्हणजे कसलाच इथं रेजिस्टन्स नसणार आहे. आता कोर जे आहे, कोर हॅज इन्फायनाईट परमेबिलिटी म्यू, सो दॅट निग्लिजिबल MMF इज रिक्वायर्ड टू एस्टॅब्लिश द फ्लक्स इन द कोर. ठीक आहे. आता ह्याचा जो लिकेज फ्लक्स आणि लिकेज इंडक्टन्स जो असणार आहे ते इथं आपला 0 असणार आहे. पर एंटायर फ्लक्स इज कंटिन्यूड टू द कोर अँड द लिंक बोथ द वाइंडिंग्स. ठीक आहे. म्हणजे जो पूर्ण फ्लक्स असणार आहे तो कोरला आणि पूर्ण ज्या दोन्ही वाइंडिंग्स आहेत त्याला लिंक होणार आहे. असं होतं आहे काय खरोखरच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे प्रॅक्टिकल जे ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यामध्ये असं होतं आहे काय, नाही होत. काय होतं आहे त्यामध्ये, तर थोडाफार फ्लक्स आपला काय होतो, लिकेज फ्लक्स होतो आणि तो फ्लक्स खराब असतो. ठीक आहे. आता आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये अनेक गोष्ट काय होणार आहे, देअर आर नो लॉसेस ड्यू टू रेजिस्टन्स, हिस्टेरेसिस अँड ईडी करंट. म्हणजे रेजिस्टन्समुळं, हिस्टेरेसिसमुळं आणि ईडी करंटमुळं कसल्याही प्रकारचे लॉसेस इथं आपल्या होणार नाही आहे. त्यामुळे इफिशियन्सी किती असणार आहे, तर 100% इफिशियंट हा ट्रान्सफॉर्मर असणार आहे आपला. आता ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन रेशो जो अल्फा असतो, अल्फा = ट्रान्सफॉर्मेशन रेशो = टर्न्स रेशो. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन रेशो आणि टर्न्स रेशो काय असणार आहे, ते इक्वल असणार आहे तिथं. ठीक आहे. त्यामुळे काय येणार, T1/T2 = E1/E2 येणार, V1/V2 आणि I2/I1 हे इक्वेशन आपले येणार आहे इथं. जे आयडियल गोष्ट, आयडियल ट्रान्सफॉर्मर तुम्हाला कळायला की बाबा, म्हणजे ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे जे लॉसेस आहेत ते होणार नाही आहेत. परत इनपुट वोल्ट एम्पियर जे आहे तेवढंच आपल्याला आउटपुटला मिळणार आहे. ठीक आहे. इनपुट किलोवोल्ट एम्पियर असेल तेवढंच आपल्याला आउटपुट किलोवोल्ट एम्पियर एवढं मिळणार आहे. म्हणजे जे आपण इनपुट देईल ते आपल्याला आउटपुट होणार आहे आणि कसल्याही प्रकारचे जर लॉसेस तुमच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये होत नाहीत. ठीक आहे. तर अशा वेळेला तुम्ही काय म्हणू शकता, आपल्याकडं हा आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, 1 मिनटं. ओके. हां, तर आपण आयडियल ट्रान्सफॉर्मरच्या आणि थोड्या गोष्टी काय बघणार आहे. समजा जी इक्वेशन म्हणजे टोटल नंबर ऑफ, आता आपण काय बघितलं, T1/T2 = E1/E2 हे बघितलेलं आहे. तर V1/V2 = I1/I2 हे पण बघितलेलं आहे आपण. म्हणजेच काय होणार इथं, इक्वेशन जे आहे तर ते काय येणार फायनल इक्वेशन आपलं ह्याच्यामुळं, तर V1 × I1 जे आहे, म्हणजे व्होल्ट इथं तुम्हाला V1 पण दिसतं आणि I1 पण दिसतं. ठीक आहे. V1 × I1 = काय येणार तुमचं, V2 × I2 येणार. ठीक आहे. आणि सेकंडरी जे टर्न्स आहेत तेवढंच काय असणार, प्रायमरी टर्न्स S2 = S1 हे पण आपले येणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, इक्वेशन जे T2 आणि I2 आहे, ठीक आहे, सॉरी T1 आणि I1 आहे तेच काय येणार तुमचं, T2 आणि I2 हे येणार. म्हणजे नंबर ऑफ टर्न्स जे प्रायमरी टर्न्सला आहेत
आणि करंट जो आहे तोच तुम्हाला काय मिळणार, नंबर ऑफ टर्न्स तिकडं पण सेकंडरीला पण मिळणार आणि करंट पण तेवढाच तुम्हाला मिळणार. त्यामुळे तुम्हाला काय होणार, स्टेट्स दॅट डिमॅग्नेटायझिंग एम्पियर टर्न्स ऑफ द सेकंडरी आर इक्वल टू द अपोजिट ऑफ द मॅग्नेटायझिंग एम ऑफ द प्रायमरी ऑफ एन आयडियल ट्रान्सफॉर्मर. आता इक्वेशन E1 I1 इज इक्वल टू काय येणार, इक्वेशन E2 आणि I2 येणार. म्हणजेच काय होणार, इज इक्वल्स टू S2 इज इक्वल टू S1 येणार. ह्याच्यावरून तुम्हाला काय दिसतं, व्होल्ट shows that volt ampere apparent power drawn from the primary supply is equal to the volt ampere apparent power transferred to the secondary without any loss in an ideal transformer. In other words, ठीक आहे, म्हणजे जेवढं तुमचं व्होल्टेज तुमचं प्रायमरी साईडला आहे तेवढंच व्होल्टेज तुम्हाला काय मिळणार, सेकंडरी साईडला पण तुम्हाला मिळणार आहे. ह्यावरून तुम्हाला काय कळालं की बाबा ह्यामध्ये जे आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे त्यामध्ये कसल्याही प्रकारचे तुमचे जे आहेत ते लॉसेस होणार नाही आहे. ठीक आहे, फ्लक्स तुमचा व्यवस्थित फ्लो होणार, लिकेज फ्लक्स होणार नाही, एडी करंट लॉस, हिस्ट्रेसिस लॉस जे आहे ते तुमचे होणार नाहीत. ठीक आहे, प्रायमरी सेकंडरीमध्ये कसल्याही प्रकारचे फॉल्ट होणार नाही आहे, तुमचं कसल्याही प्रकारचं रेजिस्टन्समध्ये लॉस होणार नाही आहे, काहीसुद्धा होणार नाही आहे. ठीक आहे, इनपुट जे तुम्ही पॉवर द्याल तेवढीच तुमच्या आउटपुटला पण पॉवर मिळणार, म्हणजे इनपुट जे व्होल्टेज द्याल तुम्ही तेवढंच आउटपुटला पण व्होल्टेज तुम्हाला मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये होणार आहेत. ठीक आहे, तर आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल, जर समजलं नसेल तर अनेकदा बॅक घ्या आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐका. ठीक आहे, थँक्यू एव्हरीवन.